मध्ये ज्यावेळेस मतदार येतो त्यावेळेस तो येणार, आधार कार्ड दाखवणार, त्याला लगेच ते अधिकारी त्याला शाई लावणार. तर शाई लावायची आणि त्याने बाहेर जायचं. त्याला मत करण्याचा अधिकार नाही. त्याच्या पाठीमागे सगळे भूमिका ठरलेली नाही. तर मत करा कुणालाही. तुम्ही जर बघितले असतील बरेच व्हिडिओ, तर मग त्याला पुढे सीसीटीव्ही कॅमेऱ्याला कुठं कनेक्शनच नसतंय. सीसीटीव्ही कॅमेरा कसं झालंय सर? म्हणजे माणसाला काय झालंय की सगळ्या गोष्टीचे फॉर्म्युले वापरून एकच माणूस मत करतो. बूथ एजंटमध्ये बूथामध्ये जे माणसं बसतात एकच माणूस मतदान करतो. दुसऱ्या माणसाला जो मतदार गेला त्याला मत करायचा अधिकार नाही. माणूस जायचं, आधार कार्ड दाखवायचं, बोटाला शाई लावायची आणि बाहेर जायचं. ही तिथं मतदान करण्याची पद्धत झाली. जिथे मतदानाचं मशीन होतं तिथे एक पोरगा उभा राहायचा. हा माणूस शाई लावली की तो माणूस बटन दाबायचा की प्रक्रिया पूर्ण झाली. तो व्हिडिओ बघितला ना तुम्ही असंख्य व्हिडिओ बघितले त्याच्यातले की त्या समजा गोट्या घेते एकटाच असा खुर्ची टाकून बसलेला माणूस गेला की मत लगेच बटन तो दाबणार. एकच माणूस मतदान करतो. एकच माणूस मतदान असल्यावर निवडणुकीत लोकशाहीमध्ये मतच होणार नाही ना. सर्वसामान्य माणसाला मतच करू दिलं जात नाही. मग त्यांची सगळी दहशत आहे, त्यांचं धमकी आहे, त्यांचे खोटे गुन्हे आहेत, त्यांच्या सगळे प्रचंड पावर त्या ठिकाणी वापरल्यामुळे. आणि कुठेही कायदा नाही तिथं. साहेब पोलिसच प्रक्रियेत येत नाही तिथं. एसपी कुठं फिरतो तर आमच्या पाठीमागे फिरतो. मी फिरायला लागलो ज्या भागात मला चांगले मतं होईल त्या भागामध्ये एसपी माझ्या मागे फिरायला साहेब. आणि दोन जागेमध्ये 2 गावामध्ये त्यांनीच पेटे फोडल्या. पीटी उचलली, त्या पोलिंग ऑफिसरनं आपल्याला मतं पडणार म्हणलं की त्याला म्हणजे फोड ना तिथं काही ते कर ना म्हणले, यांच्यावर गुन्हा नोंद करायचा. ते पोलिंग ऑफिसर उठला ऑफिसर, त्यानं पीटी फोडली आणि डोकं भीतीवर हाणून घेतलं. आणि माझ्याच मुलावर, माझ्याच पुतण्यावर आणि आमच्याच मुलावर 40 लोकांवर केस केली. 307 लावलं. 16 दिवस माझे पोरं जेलमध्ये होते. पुन्हा एवढे गौसले आणि पुन्हा एवढे एक मोठा आकडा टाकतात पुढला. इतर 40. आता कोण 40 आहेत मग दिसेल त्याला म्हणजे तुझंच नाव आहे. सगळे भयभीत माणसं करून टाकतात. मग त्याच्यामध्ये मग काही माणसं जातात वा पाया पडून वा माझं नका नाव घेऊ, ह्याचं नका नाव घेऊ. मग त्याच्यात जी कॅप्चर होते ते होते. हे भयभीतचे वातावरण ठेवलंय त्यांनी. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कायदा ही व्यवस्थाच नाही साहेब. एसपीली म्हणलं ते पेट्या फोडायला म्हणलं माझ्या ज्या भागात चांगले मतं होईल, ज्या भागात लोकशाही पद्धतीने मतदान होतंय आणि तुम्ही माझ्या मागे फिरून मला इकडे दहशत करता का? तर ते म्हणले नाही आता तुम्ही काही बोलू नका, आपण 6 वाजता बसू म्हणले. तुमच्या पोराला तात्पुरतं ताब्यात घेतलं. मी त्याला 6 वाजता सोडतो. आणि 6 वाजता मला पोलीस स्टेशनला बोलवलं अविनाश एसपीने आणि सांगितलं की तुमचे पोर आता मी आत घेतलेले, त्यांच्यावर मी 307 करून टाकले. म्हणजे आता मी त्यांच्यावर FIR फाडलेला आहे. सॉरी, समजून घ्या काय आहे. अरे मग समजून घ्या म्हणजे नाही, थोडं साहेब समजून घ्या. मलाच 3दा विनंती, समजून घ्या. समजून घ्या म्हणजे काय घ्या मला? तर पोरगा तुम्ही मध्ये घालायला ज्याचा काही संबंध नाही, जी पोरं त्या प्रक्रियेत नाहीत, त्या कुठल्याही गुन्ह्यात नाही, त्यांना समजून घ्या. ही काय नाव लावलं? आम्हाला जरा प्रेशर आहे, समजून घ्या एवढंच म्हणलं. आणि तर सर सॉरी, आता मी FIR फाडलाय म्हणले, आता तुमच्या मुलाला मी अटक केलेलं आहे, तुम्ही जाऊ शकता. आणि मग तितक्यात ते पोलिंग ऑफिसर आला. इथं फक्त इथं ना भाऊ आहे, त्यानं त्याचं डोकं भीतीवर आदळ होतं. मग इथं थोडं टिंगूळ आलं किंचित. हो इथं उगा किंचित असा टिंगूळ त्यानं इथं थोडं स्वतः लावून मारून घ्यायचं म्हणजे हळूच घेणार ना ती. एवढं टिंगूळ आलं. एसपी माझ्या देखत म्हणलं काय लागलं हो तुम्हाला, किती लागलं म्हणले तुम्हाला, बघा तुमच्या पोरांनी काय केलं. इथं एवढं टिंगूळ आलं. त्याच्यावर एवढूसं टिंगूळ आलेला 307 गुन्हा दाखल केला. 307चं आता तुम्ही बघा. पोलीस स्टेशनला आम्ही मग ते केलं. पोलीस स्टेशन लगेच आम्ही 4-5 दिवसातच पुन्हा काही बदलाबदल करून येऊन आम्ही लगेच सर्टिफिकेट मागितलं. सिंपल म्हणजे इंजुरी सुद्धा म्हणलं नाही ती, व सिंपल त्यानं तेही दिलं. मग आता आम्ही हायकोर्टमध्ये गेलोत FIR म्हणजे 307 क्रॅश करण्यासाठी. म्हणजे कायदा ही गोष्टच राहिली नाही साहेब. तिथं कायद्याचं राज्यच राहिलं नाही. ही टोळ्या झाल्या साहेब, ही टोळी. आणि याचे प्रचंड मोठे पैसे झालेत. वेगळ्या वेगळ्या कारणातून वेगळे पैसे येतात. त्याला त्याचे कुणाचं काही हीच राहिलं नाही. आणि मग ह्याचं स्वरूप कशावर पचवायचं? जातीवर.
कोण जातीवाद करतंय? जे माणसं निष्क्रिय असतात ते लोक जातीवाद करतात. सगळ्याच जातीला त्रास आहे ना, असं कोणत्या जातीला त्रास नाही? जर जातीवादच असता तर मुंडे साहेबांना निवडून येता आला असता का लोकसभेला 2009ला? अहो मराठा समाज 35-40% मतं द्यायचं आहे मुंडे साहेबाला. 2014ला आम्ही प्रचार केला मुंडे साहेबाचा, चला एवढा मोठा माणूस जिल्ह्यातला पाडू नये, चांगलं नसतंय, जिल्ह्याची पोझिशन आहे बाबा. आम्ही जातीवादी असतो, आम्ही प्रचार केला असता ना. 2014ला ही कुठं होते? धनंजय मुंडे, ही सगळी टीम गोपीनाथ मुंडे साहेबांच्या विरोधात होते ना. कुणी मुंडे साहेबाला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला? 2014च्या निवडणुकीमध्ये मुंडे साहेबांच्या विरोधात कुणी आक्रमक प्रचार केला? धनंजय मुंडेंनीच केला ना. मग तवा जातीवाद कुठे गेला? तवा जातीवाद नव्हता का मग? म्हणजे त्या काळात तर मराठा समाजानं मतदान दिलं ना. जर जिल्हा जातीवादी असता तर गोपीनाथ मुंडे साहेबांचं नेतृत्व वाढलं असतं का? एवढं मतं दिले असते का लोकांनी त्यांना? त्या काळामध्ये अशी अराजकता नव्हती. अराजकता 2019 पासून ज्या दिवसापासून या जिल्ह्यामध्ये 2020ला शेतकऱ्याला 13,500 रुपये हेक्टर प्रमाणे विमा मंजूर झाला आणि तो विमा वाटपच झाला नाही. त्या दिवसापासून ह्यांना शेकडो कोटी रुपयेची माया त्या ठिकाणी ती जमा झाल्या सगळ्या या प्रक्रियेमध्ये.